नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग सर्वांना. तर आज ना काजल पुण्याला परत निघालेली होती. तर आज सकाळी लवकरच उठलेली होती कारण सोबत थोडंसं टिफिन वगैरे द्यायचा होता ना. तर इथे ना मी चहा ठेवलेला होता आणि आज ना काळा चहा बनवलेला होता. म्हटलं सकाळी सकाळी दुधाचा चहा नको. मग काजल बोलली की काळा चहा बनव. तर चहा बनवला आणि मस्त असं बसून दोघींनी चहा घेतला आणि त्यानंतर मग लागले स्वयंपाकाला. आणि रात्रीच ना तिला टिफिन देण्यासाठी ना मी मटकी भिजत ठेवलेली होती ना, तर आज मटकीचीच भाजी बनवत होते. तर आधी मस्त छान मटकी भाजून घेतली आणि त्यानंतर छान जिरं मोहरीची फोडणी दिली, हळद हिंग पावडर मसाले वगैरे टाकून घेतले आणि छान अशी साधी सिंपल मटकीची उसळ करून घेतली. आणि आज झालं होतं असं की मला फक्त तिला टिफिन द्यायचा होता, पण आमच्यातले ना कुणीतरी नातेवाईक हॉस्पिटलमध्ये होते. तर त्यांचा अचानकच फोन आला की त्यांना टिफिन पाहिजे होता. मग त्यांना पण टिफिन द्यायचा होता आणि भाऊजींना पण अचानकच गाडीला भाडं आलं ना, तर त्यांना पण लगेच जायचं होतं. तर सगळी माझी गडबड चाललेली होती इथं, म्हणजे सगळ्यांनाच सगळं द्यायचं होतं ना, तर त्याच्यामुळे थोडंसं हे झालं. आणि इथं ना मी भाजी टाकलेली होती आणि त्या चपातीसाठी ना मी आधीच कणिक मळून ठेवलेली होती आणि कणिक छान भिजलेली होती ना, तर इथं चपात्या लाटून घेतल्या आणि छान भाजून घेतल्या. आणि आज ना माझं सोमवार होतं ना, त्याच्यामुळे डोकं धुतलेलं होतं, त्यामुळे केस रिकामेच आहेत. तसं तर किचनमध्ये केस असं रिकामे नाही सोडत मी, पण आज केस थोडे ओलेच होते आणि खूप घाई गडबड होती ना, त्याच्यामुळे केस रिकामेच राहिलेले होते. सार्वी, कोण आहे ग? कोण आहे? आज छान लाड चाललाय है ना तुझा? खुश आहे. आजचा दिवस सहन करायचं म्हणते येईल. तर इथं बघा काजल पुण्याला जाणार होती ना, तर मस्त असे भाचीचे लाड करायचे चालू झालेले होते आणि ती पण छान खेळत होती आज तिच्यासोबत. आणि इथं आत्यांची देवपूजा झालेली होती आणि सकाळी सकाळी घंटीचा आवाज ऐकला ना, कामाचा सगळा ताण निघून गेला. तर त्यानंतर इथं कुकर लावलेला होता भातासाठी आणि इथं आत्यांनी वरणासाठी डाळ शिजवलेली होती आणि मी हॉस्पिटलमध्ये टिफिन घेऊन जाण्यासाठी ना इथं डाळ कांदा बनवत होते. जे सोबतचे होते ना त्यांच्यासाठी डाळ कांदा बनवत होते आणि आत्यांची ते वरण बनवण्याची तयारी चालू झालेली होती. लसूण वगैरे कुटून घेत होत्या ना त्या. आणि मी इथं भाजीला फोडणी दिली. तर इथे ना माझं उपवासासाठी शाबू बनवायचं चालू होता आणि आत्या टिफिन भरून घेत होत्या हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी. आणि इकडे बघा भाजीचे कसे लाड चाललेले होते. तर तिला ती वरण भात भरवत होती आणि असं तर ती माझ्याकडून खात नाही, पण आजच खायला लागलेली होती तिच्याकडून. आणि इथं काजल निघालेली होती, तिला घ्यायला आलेले होते ना, तर ती निघालेली होती. तर पाठवू तर वाटत नव्हतं, पण काय करणार, जाणं तर भागच होतं ना. आणि ती जाताना ना शार्वी पण आज तिच्या मागे लागलेली होती. ती गाडीवर चालली होती ना, तर ती रडत होती ती काय तिच्याकडे घेतली बघून. हातात आहे तर की? असा होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ. आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नंतर. बाय. हे बघ ये यायला लागली तुझ्या मागं लागली. बाय बाय. बाय.